आमदारांना गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे। मुंबईमध्ये 7, 8 आणि 9 डिसेंबरला आमदारांचा शपथविधी होणार आहे। तर 16 तारखेपूर्वी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचं कळत आहे। त्याआधी अधिवेशनामध्ये आमदारांचा शपथविधी होईल। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिवेशनासंदर्भात माहिती दिली। राज्यपालांना तसं पत्र दिल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की 7, 8 आणि 9 या 3 दिवसात ही शपथ घ्यावी। 9 तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि 9ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार। अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली। 1 जानेवारीपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 2 आठवड्यांनी सरकार स्थापन झालं, यावरही सुळेंनी टीका केली। काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर। मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होते, त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा। पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल। पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे। सुप्रिया सुळे फार दिवसानंतर बोलल्या, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो। एक चांगला त्यांनी सल्ला आम्हाला दिलेला आहे। निश्चित त्यांच्या सल्ल्याचा आम्ही आदर राखू। सरकार चांगलं चालू, त्यांना आणि त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांना अभिमान वाटेल असंच राज्य यापुढे कार्यशील राहील, गतिमान राहील। आणि आमची सुद्धा त्यांना विनंती राहील की तुम्ही सर्वांनी आम्हाला या सर्व चांगल्या कामामध्ये सहकार्य करावं। येत्या 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, नाहीतर पुन्हा आंदोलन उभं करणार असल्याचा नवा अल्टिमेटम मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय। नवीन सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला त्यांनी शुभेच्छा दिल्या। आता जनतेचे प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे। याआधी हे सरकार अस्तित्वात होतं, त्यामुळे त्या 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। 5 तारखेपर्यंत 1 महिन्यात म्हणजे 5 जानेवारी बरोबर ना, तिथपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभा राहून सरकारला परेशान करणार, सोडणार नाही। जे आपल्या 8-9 मागण्यात पूर्वी सरकारकडे दिलेलं हेच सरकार होतं, त्यांनी त्या पूर्ण मार्गी काढायच्या नसता पुन्हा मराठ्यांच्या सामोरं त्यांना जायचं, हे मात्र त्यांनी लक्षात ठेवायचं। भापीत गुरमीत मस्तीत जगायचं नाही। तर जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांनी नव्या सरकारला, फडणवीसांना एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे आणि पुढच्या 1 महिन्याच्या आत जुन्या ज्या मागण्या होत्या त्याच्या